पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेणमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विविध योजनांचा लाभ हजारो लाभार्थ्यांना। रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील मराठा समाज हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाभरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल भोसले, आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, प्रांताधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी, मंडळाधिकारी, महसूल विभागातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती। शिबिरामध्ये शेतकरी व नागरिकांच्या महसूल आणि शासन योजनांशी संबंधित विविध प्रकरणांचा जागेवर निपटारा करण्यात आला। यामध्ये गावठाण जमिनीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 नोंदी, जिवंत 7/12 तुकडा कायद्याची अंमलबजावणी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील प्रकरणे, आनंद रस्ते योजना, महिला बचत गटांना कर्ज वाटप, अपंग लाभार्थ्यांना निधी वितरण अशा विविध विषयांचा समावेश होता। यावेळी पात्र लाभार्थ्यांना 7/12 उतारे, विविध शासकीय प्रमाणपत्रे, कर्ज मंजुरी पत्रे आणि इतर योजनांचे लाभ प्रत्यक्ष वितरित करण्यात आले। शासनाच्या योजना तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या महसुली अडचणी त्वरित मार्गी लागाव्यात आणि प्रशासन जनतेच्या दारी पोहोचावे या उद्देशाने महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामुळे शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले। जी नजराना रक्कम भरावयाची आवश्यक होती ती अल्पमात्र होती, परंतु ती सुद्धा शासनाने माफ केली। शासनाचा महसूल विभाग जो आहे हा जास्तीत जास्त लोकाभिमुख असावे याकडे आमचं प्रशासन पूर्ण काम करतं आणि त्याच्याही आज वेगवेगळ्या योजनांचे लाभ आहेत ते आज या शिबिरामध्ये आपण देणार आहोत। त्याच व्यतिरिक्त इतर सर्व विभागांचे, ग्रामविकास विभाग या अगोदर बोललो, नगर विकास विभाग, आदिवासी विभाग, कृषी विभाग या सर्वांचाच लाभ आपण आज या शिबिरामध्ये देणार आहोत। हा कार्यक्रम बराच विस्तृतपणे चालणार आहे, त्यामुळे प्रास्ताविक जास्त न लांबवता या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी व आपण सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा आभार करतो आणि या कार्यक्रमाचं पुढील सूत्रसंचालन मी सोपवतो। देऊन त्यांचं या ठिकाणी उत्तर देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करीत आहोत। टाळ्या जरा जोरात वाजवा, टाळ्या झाल्या पाहिजे। तर नंतर कार्यक्रमाला कॅटसाहेब यांच्या शुभास्ते त्या ठिकाणी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, आपण या ठिकाणी करायचं आहे। या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, अच्छा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर तसेच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी रोह्याचे उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सन्मान्य ज्ञानेश्वर कुटवड साहेब यांचं देखील स्वागत तहसीलदार तानाजी पाली सुधागडचे तहसीलदार सन्मान्य उत्तमजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमासाठी पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतोय। तसेच सर्वच पेण नगर परिषदेचे पेणचे तहसीलदार सन्मान्य तानाजी शेजाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत। महादेवचे दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तरणपूरचे सरपंच दिनेश पाटील सर असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत। पेण नगर परिषदे रायगड जिल्हा जो आहे तो समुद्राच्या काठाला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 12 महिने हरित वृक्ष असतात आणि 12 महिने हरित वृक्ष असल्यामुळे आणि 25% आपल्या जिल्ह्याला जंगल लाभलेलं असल्यामुळे जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये सापाचं प्रमाण खूप जास्त आहे। निश्चितपणानं रायगड जिल्ह्यातले जे काही साप आहेत, बोनस आहे, कुरशा आहे, मण्यार आहे, नाग आहे, हे अतिशय विषारी असे साप आहेत। काही बिनविषारी सापसुद्धा आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 400च्या आसपास सर्पदंशाच्या केसेस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होतात। आपल्याला सांगायला आनंद होईल की मागच्या गेल्या वर्षभरामध्ये
सर्पदंशामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आणि मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण हे प्रमाण कमीत कमी मृत्यू कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। जिल्ह्यामध्ये आपल्या जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी आणि PHC या ठिकाणी सुद्धा सर्पदंशासाठी लागणारे किंवा रॅबीजचे सगळे औषधं आम्ही ठेवलेले आहेत। पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही सगळ्या दवाखान्यामध्ये या गोष्टीची खातरजमा केलेली आहे आणि आमचा सतत प्रयत्न आहे की सर्पदंशामुळे असेल किंवा इतर कुठल्या विंचूदंशामुळे असेल तर कुणाचाही मृत्यू होणार नाही। आज आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना सर्पदंशापासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आपण गुडघ्या इतक्या उंचीचे गंबूट आपण या ठिकाणी लोकांना देत आहेत। हे गंबूट घालून शेतकऱ्यांनी चिखलामध्ये काम केलं तर त्यांना लेप्टोस्पायरोसिस रोगही होणार नाही आणि हे गंबूट घालून शेतकऱ्यांनी भाताच्या शेतामध्ये खाचरामध्ये जर काम केलं तर ते सर्पदंशापासून त्यांचा बचाव होईल। कारण जवळपास 95% सर्पदंश गुडघ्याच्या खाली पायाला होत असतात। त्यामुळे गंबूट हे अतिशय प्राणवाचक असे शेतकऱ्यासाठी असतील। त्याचं आपण आज 2000 बुटाचं वाटप आपण आपल्या जिल्ह्याभरामध्ये करतोय। आम्ही विविध कंपन्यांना विनंती करतोय आणि CSRच्या माध्यमातून गावोगावी आपण याचं वाटप करणार आहे म्हणजे शेतकऱ्याकडे हा बूट राहायला पाहिजेत। तशीच गोष्ट आहे आपल्या की कोळी बांधवांची। कोळी बांधवसुद्धा आपले महिनाभर मच्छीमारीसाठी समुद्रात जातात, त्यांनासुद्धा लेप्टोस्पायरोसिस रोग होण्याची भीती असते, त्यांनासुद्धा हे गंबूट कामाला येणार आहेत, त्यांनासुद्धा आम्ही हे गंबूट वाटण्याचं आमचं भविष्यामध्ये प्रयोजन आहे। तर गंबूट वाटप आणि त्याची वापराची सवय लोकांना लागणे यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करणार आहेत। निश्चितपणाने त्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही दक्षता घेऊया की प्रत्येक आपल्या वैद्यकीय जी काही सुविधा असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, PHC असेल, त्या ठिकाणी सर्व औषधे मुबलक आणि पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध राहतील याची आम्ही पूर्णतः दक्षता घेऊ। आम्ही आहेत, CO साहेब आहेत। थँक्यू, धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।